माझ्या आवडीची भाजी सोयाबीन पण बनवायची. तर मला न सांगताच आज माझ्या आवडीची भाजी भाजी बनवली. बनवली तुला लय आवडते. आजीने बनवली ती पण. तुला लय आवडते म्हणूनच बनवली. तुझ्या मम्मीला आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज गाडीवर रानात येताना बोट काकडली, थंडी वाजती, मोटर चालू केली, थोडं भिजवायचं राहिलं होतं. इथनं तिथपर्यंत भिजवायचं राहिलं होतं, पर कॅमेरावर पण धुई यायला लागली. तर ही रिकामी भरणी आणि इथे 3 झाड लावलेले आहेत. तर त्यांना पाणी घालायचं. भरणी पण फुटलेले आहेत 2. तर काय विषय नाही, थोडं फाटकं फुटकं असलं तर चालतंय. हे असं पाणी घालावं लागतं. अशी 5-7 झाड आहेत. तर मी पाणी घालून येतो. तोपर्यंत पाणी गरम लागतं. ह्यातलं बोरमधलं पाणी गरम लागतं, भारी वाटतंय गरम पाणी. तर चला, काल हे दुसरं झाड. ही नारळाची झाड आहेत. तर तेवढ्याला पाणी घालतो. मग थोडी तूर राहिली काढायची, तर ती तूर काढून भेटतो तुम्हाला. हा, पाणी गरम आहे, वाफा निघतात ह्यात ना, वाफा आहे का. असंच अंगावर घेतलं तरी आंघोळ होईल. पण आपण काहीच आणलं नाही, त्यावेळी मी आणलं नाही, काहीच आणलं. तर जाऊ द्या, भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला. तर आज सोयाबीनची भाजी बनवते आजी. ही सोयाबीन बरोबर ही पोहे. आज पोहे पण बनवायचे. माझ्या आवडीची भाजी सोयाबीन पण बनवायची. तर मला न सांगताच आज माझ्या आवडीची भाजी भाजी बनवली. बनवली तुला लय आवडते. आजीने बनवली ती पण. तुला लय आवडते म्हणूनच बनवली. तुझ्या मम्मीला याडच नाही बाबा, काय करायचं. तर तुम्हाला आमच्या घरी पोहे कसे बनवतात ते दाखवतो तुम्हाला. तर सर्वात पहिले आपण पोहे चाळून भिजू घातलेले आहेत, त्याच्यातलं पाणी काढून कांदा लिंबू चिरून मिरची ती काढून बनवत आपण पोहे. सर्वात पहिला आपण कांदा चिरायला लागलो आहोत. कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, अजून काय अरे कमी करू दे रे. कांदा कोथिंबीर, सांग. कांदा कोथिंबीर, मिरची, शेंगदाणे. शेंगदाणे झाले. पोहे बनवायचं. एवढं एका ताटमध्ये घेऊन पोहे बनवू. पटलं बघ. तर पहिल्यांदा आपण कांदा टाकलेला आहे. कांदा मस्तपैकी परतून कढीपत्ता पण टाकलेला आहे त्यात. ह्याच्यात मीठ टाकून
टाकायची. नमक टाकलंय. आता ह्यात काय टाकायचं? हळद टाकायची. हळद टाकल्यावर शेंगदाणे टाकायचं. शेंगदाणे टाकल्यावर पोहे टाकायचं. हळद टाकलेली. हळद टाकली. आता पोहे टाकायचे. शेंगदाणं आधी तळून घेतलेले आहेत, नंतर असंच टाकलेले. आता पोहे टाकायचं आलोय. पोहे टाकून आता मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. होते पोहे तयार. कोथिंबीर टाकायची. ही झाली पोहे. तर आपण बनवत खाऊ पण शकतो. मस्त झाले. मस्त झाले का? वरून कोथिंबीर टाकली. तर पोहे एका प्लेटमध्ये टाकून ह्या आजीने सगळ्यांना समान वाटणी केलेली. तर आता बसतील, लाईनीनं बसतील आता जेवायला. सगळ्याला बसवते. चॅनेलवर नवीन आहात तर सबस्क्राईब बटन दाबा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.